आमच्या गावची शेवळी रानभाजी पावसाळ्यातच भेटते। पाऊस पडायच्या आधी थोडे दिवस चालू होते ही, आणि आता मी त्याची भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी ही काकडं आहे, ह्याला काकडं सांगतात। आंबाड्याची झाडं असतात त्याचप्रमाणे ह्याची पण झाडं तशीच असतात, पण आंबाडे आंबट असतात, हे आंबट नसतात। मग आता मी रेसिपीला चालू करते। बघू शकता तुम्ही शेवळी, आणि त्याची मुळं पण दाखवते मी तुम्हाला। ही पहा मुळं आहेत। आता पहिल्यांदा चालू झाली भाजी, तर खूप महाग असते ही। एवढीशी जुडी ही 30 रुपये 50 रुपयापर्यंत पण भेटते, अशी शेवळी आहे। तर ही साफ कसे करायचे, ह्याचा हे भाग काढून टाकायचा, आणि हे पिवळं आहे, हे खाज असते ही, तर आपण हे काढून टाकायचं त्याचं, आणि एवढंच घ्यायचं आहे। हे पिवळं खायचं नाही आहे, कारण ह्याला खूप खाज असते। मंडळी, हे पावसाळी भाज्या असतात ना, खूप आरोग्यासाठी चांगल्या असतात। या भाज्या आपण सर्वच खाऊन बघायच्या असतात, सगळ्या भाजींचा स्वाद घ्यायचा असते, आणि आम्ही ते घेतोच। करायला थोडंसं कठीण आहे, पण छान असतात भाज्या, खूप छान लागतात। अशाच मी तुम्हाला काही भाज्या शेअर करणार आहे, मी घरात आणलेली करण्यासाठी, तर म्हटलं तुम्हाला पण शेअर करूया। तर अशी हे सर्व भाजी मी साफ करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही, आणि त्याचं जे खराब जे हे होते ते काढून टाकलेले आहे, पाहू शकता। आता ही कापून घ्यायची आणि पाण्यामध्ये टाकायची आहे। तर पुढची रेसिपी चालू करूया आपण। हे पाहू शकता तुम्ही एवढं बारीक। आता हे मी पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहे। हे पाण्यामध्ये मस्त धुवून घ्यायचे आहे, स्वच्छ धुतलेलीच आहेत काकडा, हे सॉरी शेवळी, पण आता मी ते स्वच्छ अजून एकदा धुवून घेणार आहे, आणि कुकरमध्ये शिजवायला ठेवणार आहे। हे एकदम शिजून आली पाहिजेत मस्त। आता मी कुकरमध्ये 5-6 शिट्या लावून घेणार आहे, याला शिजवून घेणार आहे मी। शिट्या लावून घेऊया, आणि तोपर्यंत दुसरी तयारी करूया आपण। ही काकडं आहे, आता ह्याच्यामधल्या मी फोडून बिया काढणार आहे। ह्याच्यामध्ये बिया असतात। काकडा म्हणजे काय नेमकं तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। हे असे फोडून काढायचे आहेत। खूप आवाज येतो। हे पाहू शकता तुम्ही, अशा बिया असतात त्याच्यामध्ये। आता हे मी सर्व अशी फोडून घेते। ह्याची एक जरी मिक्सरच्या भांड्यात बी सापडली ना, खूप कडक असतात, मिक्सरचं भांड बिघडू शकते, म्हणजे ब्लेड तुटू शकते, एवढ्या कडक असतात या बिया खूपच, म्हणून सांभाळून काढायला लागतात। जेवढं चांगलं खायला चांगलं असते, तेवढं करायला पण खूप कठीण असते। तरी पण तुम्ही रानभाज्या खाऊन बघा। ही भाजी मी
बनवले त्याचप्रमाणे बनवा आणि खाऊन बघा. बाजारामध्ये विकत भेटतात हे सर्व फळं भेटतात, ह्याची ही शेवळी पण भेटतात, त्याच्याबरोबर काकडा पण भेटतात, बरोबरच असतात जुडीच्या. आणि ते लोक बरोबर देतात आपल्याला. जुडीला एका जुडीला केवढी टाकायची त्याचप्रमाणे देतात, त्या लोकांना माहिती असते. तर मंडळी, ह्या बिया आणि ही काकडा मी पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत त्याच्यातल्या. आता आपण दुसरं काय काय टाकणार आहे ते मी दाखवणार आहे तुम्हाला. आता मी इथे वाटणामध्ये थोडेसे शेंगदाणे, 1 वाटी सुकं खोबरं तुमच्याकडे नसेल मंडळी तर ओलं घेतलं तरी खूप चांगलं, 2-3 मिरच्या, थोडासा आलाचा तुकडा आणि 1 लसणाचा कांदा. आधी आपल्याला ही काकडं वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आणि नंतर दुसरं वाटण. हे बघा, असं बारीक मी वाटून घेतलेले आहेत काकडं आपली. हे वाटण आणि शेंगदाणे एकत्र वाटायचे आहेत आपल्याला. तर मंडळी, असं जाडसर वाटायचं आहे. हे बघा, गरमच आहे, पण हे बघा एकदम शिजून घेतलेली आहेत शेवळी. आता मी ह्याला फोडणी करणार आहे. आता आपण जे शेंगदाणा आणि लसूण वगैरे आल्याची पेस्ट केलेली आहे ती आपण टाकून घेऊया. आता थोडीशी हळद, आणि थोडासा मसाला, आपण तेल चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया. आणि झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया मसाला. आता आपण ते काकडाचा जो वाटण केलेला तो टाकून घेऊया. आता हे शिजून मस्त उकळीवर आपली खाट पण जी येते ती पण हे होईल, ह्याच्यामुळे जाईल, कारण आपण अळूप्रमाणे त्याला खाज येते. आणि हे मस्त शिजून घेऊया आपण. कलर किती मस्त आलाय. आता थोडंसं आपण खोबरं टाकून घेऊया, सुकं खोबरं. अजून भाजीची
चव वाढेल रश्श्याची. कलर किती छान आलाय रश्श्याला. आणि वरून थोडासा गरम मसाला टाकून घेऊया. थोडा रस्सा जाड झालेला आहे. पाणी आता मी इथे थोडासा चिंचेचा कोळ टाकून घेणार आहे. थोडंसं आंबटपणा असला की अजून ते चांगलं वाढते त्याची, म्हणून थोडंसं टाकणार आहे. खूप आंबट नको आहे. आता आपली खाण्यासाठी भाजी रेडी आहे.